महाराष्ट्र राज्यातील 33 ओबीसी जाती समूहाचे केंद्रीय ओबीसी सूचीमध्ये समावेश करण्याकरिता तसेच विविध शिष्यवृत्ती व ओबीसी संदर्भात माहितीचा आधार प्रदान करण्यासाठी राज्यातील 33 सर्व विविध ओबीसी समाज संघटनांचे प्रतिनिधी यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची स्थापना सन 2024 मध्ये केली आहे आणि ओबीसी कृती समितीतर्फे संयुक्त केंद्रीय आरक्षणासाठी पाठपुरावा सुरू आहे। अंतिम मंजुरी केंद्रीय कॅबिनेट मान्यतेसाठी प्रलंबित असून लवकरच निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे। याच अनुषंगाने लेवे गुज्जर समाज व कराडी समाजाच्या वतीने महाराष्ट्र ओबीसी कृती समितीच्या कार्यकारिणीची राज्यव्यापी बैठक व पदभार सोहळा लेवे गुजर भवन सेक्टर 27 प्लॉट नंबर 57 रांजणपाडा श्रीराम मंदिराच्या पाठीमागे पेठपाडा मेट्रो रेल्वे स्टेशन जवळ खारघर पनवेल नवी मुंबई येथे मोठा उत्साह संपन्न झालाय। यावेळी संरक्षक मंडळाचे पदाधिकारी डॉक्टर रामदेवराव राऊत, प्रकाश सिद्ध, PR बडगुजर, SM बडगुजर, शालिकजी नेवारे, मधुकरजी चोपडे, हेमंत ढोले, अध्यक्ष श्रावण फरकाडे, कार्याध्यक्ष राम खरपुरिया, महिला कार्याध्यक्ष सरिता गाबकरे, संपर्क प्रमुख नरेंद्र बडगुजर, महासचिव मोरेश्वर भादे, सचिव दीपक नेवे, कोषाध्यक्ष मुकुंद मुसळे, कराडी समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष महादेव बंड, प्रल्हाद कासकर, शांताराम गुजर, कोषाध्यक्ष विकास सलसारे, रवींद्र गोलांटे, उपाध्यक्ष विलास पाटील, श्याम सरगिरे, मुकुंद अडेवार, संदीप गोलाई, अनिल बोरसे, आरडी चौधरी, सुनील महाजन, सतीश गुर्जर, कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट चंद्रकांत बिडकर, नरेंद्र कापगाते आदी पदाधिकारी सदस्य मान्यवर उपस्थित होते। आज खारघरमध्ये आपल्या ओबीसी महाराष्ट्र कृती समितीची बैठक आणि पदभार सोहळा चांगल्यापैकी संपन्न झालेला आहे। तर आपल्याला या मेळाव्याला कसा प्रतिसाद लाभला? नमस्कार। आजच्या ज्या 22 मार्चला आपण जे खारघर येथे कृती समितीच्या पदाधिकारी बैठक घेतली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला। संपूर्ण महाराष्ट्रातून सगळे पदाधिकारी आले। विभिन्न जाती समुदायाचे 22 जाती समुदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि खूप छान प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला आणि खूप छान प्रकारे मीटिंग आयोजित करण्यात आली होती आणि सगळे विषय आमचे जे केंद्राचे जे विषय होते आरक्षणाचे ते सगळे विषय त्याच्यामध्ये घेतले गेले। नवीन विषयपैकी ज्या समाजाचं महाराष्ट्रामध्ये आरक्षण आहे आणि केंद्राला परत नाही आहे त्यांचे पण विषय आपण आज घेण्यात आले आणि पुढील कार्यवाही करता परत एकदा आम्ही झूम मीटिंगद्वारे सगळे निर्णय ठरवणार। आज या बैठकीमध्ये आपण पुढची दिशा ठरवलेली आहे ती नेमकी काय आहे की आपली भूमिका याच्या पुढची काय असणार आहे? आमचा जो विषय केंद्राकडे जो प्रलंबित असून मंत्रिमंडळाच्या माध्यमातून तो पुढे व्हावा त्याकरिता आम्ही प्रयत्न करणार आहे आणि दिल्ली येथे आता पुढील 6 तारखेला आमची व्हिजिट असून 6 आणि 7ला आम्ही दिल्लीला आहे प्रतिनिधिमंडळ। त्या 6 आणि 7 तारखेला आम्ही पंतप्रधानांची वेळ मागितली आहे। बाकी आम्ही सामाजिक ज्या न्यायमंत्री आहेत त्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नवीन आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांची पण आम्ही भेट घेणार आहे, त्यांना पण विनंती करणार आहे। बऱ्यापैकी आम्ही 6 आणि 7ला बऱ्याच खासदारांना भेटून मंत्र्यांना भेटून त्यावर लगेच मंत्रिमंडळात हा विषय यावा, कॅबिनेट बैठकीमध्ये हा विषय यावा करता आम्ही प्रयत्न करणार। म्हणजे आपली मुख्य मागणी काय आहे? नेमकी मुख्य मागणी काय आहे? महाराष्ट्रातील 27+6 अशा 33 जातींना महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षण असून केंद्र सूचीमध्ये त्यांना आरक्षण नाही आहे। मागील 10 वर्षापासून 15 वर्षापासून सगळे समाज आपापल्या परीने ते लढा देत आहे आणि महाराष्ट्र राज्यातनं महाराष्ट्र आयोगातर्फे महाराष्ट्र शासनातर्फे केंद्र सरकारला सगळा अहवाल दिलेला असून केंद्र शासनाच्या NCBCच्या अध्यक्षांनी पण तो अहवाल मंजूर करून त्यांनी अहवाल केंद्रीय मंत्र्यांना सामाजिक न्यायमंत्र्यांना दिलेला आहे। परंतु मागील 2 वर्षापासून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री त्या अहवालावर कुठले कार्य करत नसून कॅबिनेट मंजुरीला त्यांनी अजूनपर्यंत पटलावर ठेवलेले नाही। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे उरण।